महात्मा गांधींच्या अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेचा त्यात किंचितही अंतर्भाव नव्हता. ग्रामपंचायतीचे मतदान यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे असे सर्वजण ग्रामसभेचे सभासद असतात. आता वर्षातून 6 ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे. गावातील मोठ्या तलावाच्या लिलावाचे पैसे अजूनही ग्रामपंचायतीच्या अकाउंटला जमा झाले नाही. आपल्याकडे ग्रामसभेबाबत आवश्यक तेवढी जागृती न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कोरम पुरा होत नाही. त्यामुळे सभा तहकूब करून परत बोलावी जाते. वास्तविकता ग्रामसभा ही ग्रामपंचायतीचे शक्तिस्थान आहे. ग्रामसभेच्या द्वारे गावातील सर्व लोकांना आपले प्रश्न सोडवून घेण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. आपले प्रश्न आपण सोडवायचे आहेत ही गावातील जनतेची भावना असली पाहिजे. ग्रामसभेच्या माध्यमाने सर्व मतदारांना गावच्या वेगवेगळ्या सामाजिक व विकास कामात सहभागी करून घेणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. तर या व्हिडिओत आपण बघणार आहोत ग्रामसभा काय असते, तिचे काम काय आहे आणि ती कशी चालते याबद्दल. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय घटनेचा जो पहिला मसुदा तयार करण्यात आला त्यात केंद्र व राज्य शासन यांमधील शासकीय अधिकाऱ्यांची विभागणी निश्चित करण्यात आली. राज्य शासनांना पूर्वीपेक्षा जास्त अधिकार देण्यात आले, परंतु महात्मा गांधींच्या अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेचा त्यात किंचितही अंतर्भाव नव्हता. गांधीजींच्या आग्रहाखातर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना राज्य सरकारने करावी असे भारतीय घटनेत नमूद करण्यात आले. काही राज्यात त्याची अंमलबजावणी झाली, परंतु ग्रामपंचायती या विकास कामाची अंमलबजावणी करण्यात यंत्रणा म्हणून अनेक वर्ष काम करत होत्या. 73व्या घटना दुरुस्ती विधेयकाप्रमाणे घटनेत पंचायत राज संबंधात एक नवीन प्रकरण जोडण्यात आले. त्यातील कलम 243 अ प्रमाणे ग्रामसभेचे अधिकार व त्यांनी करावयाची कामे हे ठरवण्याचे राज्य सरकारवर सोपविण्यात आले. ग्रामपंचायतीचे मतदान यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे असे सर्वजण ग्रामसभेचे सभासद असतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात या बाबतीतील तरतूद प्रथम पासून आहे. वर्षातून 2 वेळा ग्रामसभा बैठका बोलविल्या पाहिजेत अशी तरतूद प्रथम पासून होती. आता वर्षातून 6 ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे. ग्रामसभाबाबत खास नियमही करण्यात आले आहेत. नवीन तरतुदीप्रमाणे वर्षातील पहिली बैठक ही आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यात म्हणजेच दिनांक 31 मे पूर्वी बोलविल्या पाहिजेत. या सभेमध्ये कोणते विषय मांडले जावेत हेही कायद्यात व त्या संबंधीच्या नियमात नमूद केले आहेत. या बैठकीत मागील वर्षी केलेल्या कामांचा अहवाल व जमा खर्च सरपंचांनी सभेपुढे मांडावायचा आहे. ऑडिट रिपोर्ट आला असल्यास त्यात नमूद केलेले प्रमुख मुद्दे व त्या संबंधीचे पंचायतीचे म्हणणे सभेपुढे मांडले पाहिजेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक व आगामी वर्षात करावयाची कामे या सभेत मांडणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती सर्व मतदारांसमोर पारदर्शकतेने आली पाहिजे. वर नमूद केलेल्या काही सभासदांनी प्रश्न विचारल्यास त्यांना सरपंचाने अगर अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने तोंडी उत्तरे दिली पाहिजेत. ग्रामसभेची दुबार सभा साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात बोलविण्यात येते. वर नमूद केलेल्या विषयांविषयी ग्रामसभेमध्ये इतरही काही विषय मांडता येतात. ते विषय ग्रामपंचायतीचे कामाशी संबंधित असलेच पाहिजे. अधिनियमातील तरतुदीनुसार वरील 2 बैठकीखेरीज दिनांक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या तारखांनाही ग्रामसभा बोलविल्या जाव्या अशी नियमात तरतूद आहे. संविधानिक तरतुदीप्रमाणे जर ग्रामसभा बोलविण्यात आल्या नाहीत तर सरपंच किंवा त्यांचे अनुपस्थित उपसरपंच यांना त्यांच्या पदावरून दूर करता येते. वर नमूद केलेल्या कारणाखेरीज सरपंचाला आवश्यक वाटल्यास वा जिल्हा परिषदेची स्थायी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापैकी कोणीचे आदेश दिल्यास त्यांच्या सांगण्याप्रमाणे बैठक बोलावावी लागते. या नवीन नियमांतर्गत केलेल्या तरतुदीमुळे पंचायतीचे कारभारावर अंकुश राहतो. ग्रामसभेला गणपूर्ती म्हणजेच कोरम असणे आवश्यक आहे. मतदारांच्या एकूण संख्येच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी संख्या असेल इतके मतदार हजर असतील तरच सभा सुरू करता येते. जर पुरेसे मतदार हजर नसतील तर सरपंच सभा तहकूब करतात. तहकूब झालेली सभा नंतर सरपंच ठरवतील त्या दिवशी बोलवता येईल आणि या तहकूब केलेल्या सभेसाठी कोरमची आवश्यकता नाही. आपल्याकडे ग्रामसभेबाबत आवश्यक तेवढी जागृती न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कोरम पुरा होत नाही. त्यामुळे सभा तहकूब करून परत बोलावी जाते. त्यामुळे कमी मतदाराच्या उपस्थितीत ग्रामसभेचे कामकाज उरकले जाते. काही ठिकाणी गणपूर्ती झाली हे दाखवण्यासाठी मतदानाच्या घरी जाऊन त्यांच्या सह्या व अंगुठ्या घेतले जातात.
ग्रामसभा हा एक उपचार म्हणून ओळखला जातो. वास्तविकता ग्रामसभा ही ग्रामपंचायतीचे शक्तिस्थान आहे. ग्रामसभेच्या द्वारे गावातील सर्व लोकांना आपले प्रश्न सोडवून घेण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. आपले प्रश्न आपण सोडवायचे आहेत ही गावातील जनतेची भावना असली पाहिजे. ग्रामसभेच्या माध्यमाने सर्व मतदारांना गावच्या वेगवेगळ्या सामाजिक व विकास कामात सहभागी करून घेणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. गावाच्या विकासासाठी श्रमदानाने किंवा स्वयंस्फूर्त वर्गणीने काही कामे करून घेता येतात. ग्रामपंचायत गावातील सर्व मतदार निवडतात. याचा अर्थ ग्रामसभा ही गावाची सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत त्यांची कार्यकारिणी असे त्याचे स्वरूप आहे. ग्रामसभेला प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे लोक उदासीन असतात असा एक आक्षेप घेतला जातो. ग्रामसभेला सल्ला व देखरेख ठेवण्याचे अधिकार कायद्यात आहेत, तरी काही राज्यात ग्रामसभांना खास अधिकार देण्यात आले आहेत. पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यात ग्रामसभांना अंदाजपत्रक व विकास कार्यक्रम मंजूर करण्याचे अधिकार दिले आहेत. काही राज्यात ग्रामपंचायतींचे कारभारांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समितीचे नेमण्याचे अधिकार ग्रामस्थांना दिले आहेत आणि या अधिकारामुळे ग्रामसभा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होण्याची शक्यता आहे. जवाहर योजनेचा कार्यक्रम ही ग्रामसभेत मांडून त्यामध्ये लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे. याबाबत रालेगण सिद्धी सारखे प्रयोग लोकांच्या समोर उदाहरण म्हणून ठेवून श्रमदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे. मिझोराम मध्ये ग्राम मंडळीने एखाद्या श्रमदानाचा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले तर प्रत्येक घरातील श्रम करू शकणाऱ्यांचे त्यात सहभाग झाले पाहिजे. सामील न होणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार ग्राम मंडळींना आहे. ग्रामपंचायती या समाजाच्या परंपरेतून व गरजेतून निर्माण झाल्या आहेत. त्यांना आता कायद्याचे अधिष्ठान मिळाले आहे. गावातील बऱ्याच गोष्टी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर लोकांचा सहभाग करून कराव्यास पाहिजेत. ग्रामसभेच्या कायद्याच्या चौकटीतील औपचारिक स्वरूपापेक्षा निराळे असे परंपरागत स्वरूप आहे ते जास्त प्रभावी केले पाहिजे. गावातील लोक एखादा प्रश्न, विशेषतः सामाजिक स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाल्यावर एकत्र येतात व निर्णय घेतात असे झाले पाहिजेत. औपचारिक ग्रामसभेपेक्षा अशा सभा वेळोवेळी होतात त्याची कायद्याच्या दृष्टीने नोंद असते, परंतु गावाच्या दृष्टीने त्या जास्त महत्वाच्या आहेत. गावातील व्यसनाधीनता, आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न, गरीब शेतकऱ्यांची शेती लावणे यासारखे प्रश्न जर ग्रामसभेत चर्चिले गेले तर ग्रामपंचायतीच्या कामाला एक निराळी दिशा मिळेल. गावातील तरुण व महिला यांनी ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे. त्याकरिता त्यांचे आवश्यक ते प्रबोधन केले गेले पाहिजे. ग्रामपंचायतीत महिलांना 1/3 जागा राखीव असतात, परंतु ग्रामसभेमध्ये त्यांना हक्काने समान जागा मिळू शकतात. ग्रामसभेमध्ये गावातील सहकारी संस्था, महिला मंडळे यांना सामील करून घेतले पाहिजे. पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी वेळोवेळी ग्रामसभेला उपस्थित राहून त्यांचे महत्त्व लोकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. आधुनिक प्रसार साधने व माध्यमे यांचा उपयोग करून नवीन शोधांचा परिचय लोकांना करून दिला पाहिजे. निर्धार चुली, बायोगॅस, सौरशक्तीचा वापर याबाबत लोकशिक्षण करण्याकरिता ग्रामसभेचा वापर करावा. स्वयंसेवी संस्थांनी याबाबत पुढाकार घ्यावा. पंचायत राज हे लोक आंदोलन असावे व खालपासून वरपर्यंत स्वतः शिस्तीने चालणारे स्वायत्त व स्वतंत्र आंदोलने झाले तर त्यामधून ग्रामसभेला अर्थपूर्ण व प्रभावी करण्याचे कार्य होऊ शकेल. श्री नवनीत शहा यांनी आपल्या पुस्तकेत म्हटल्याप्रमाणे ग्रामसभा ही पंचायत राज्याचे वैशिष्ट्य असून त्यांना कार्यप्रवृत्त केल्याशिवाय गत्यंतर नाही. देशातील लोकशाही प्रगल्भ व प्रभावी होण्यास पंचायत राज व्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे आणि त्याचा आधार शेवटी ग्रामसभाच असतील. गांधीजींच्या मनातील ग्रामस्वराज्याची कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी देखील ग्रामसभा हाच एक आधार आहे. आपल्या गावात सुद्धा ग्रामसभा भरते, परंतु ग्रामसभेला गणपूर्ती कधीच पूर्ण होत नाही. ग्रामसभा नेहमी तहकूब केली जाते. ही खूप खेदाची बाब आहे. लोक नेहमी घरातून ग्रामपंचायतीला नावं ठेवतात, मात्र प्रत्यक्ष ग्रामसभेत येऊन ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. मागील आठवड्यात पाण्याच्या टाकीच्या जागेबाबत ग्रामसभा बोलविण्यात आली होती, मात्र या ग्रामसभेची नोटीस गावात जाणून बुजून लावण्यात आली नव्हती. मात्र गावातील काही ग्रामस्थांनी याबाबत आयत्या वेळेवर माहिती मिळवून ग्रामसभेला उपस्थित राहिले. तर या झालेल्या ग्रामसभेची काही दृश्य बघू.
पण जर अडचण आहे तर आपण तुम्ही तिकडे घ्या, तिथं आपण मी वाटल्यास तुम्हाला जेसीबी किंवा पोकरण देतो, तिथं खोदून घेऊ. पहिली जागा तुम्हाला एस्टिमेट प्रमाणे जुनी टाकी कुठे आहे तिथे जागा सुचवलेली आहे. मग घ्या तिथं नाही मग तिथं ज्ञान सुचवली, पण जेव्हा तो एस्टिमेट तयार झाला ना नाही बघा ना Estimate रायटिंग मध्ये आहे ना जिथं ते कानावर तिथे खोदायचे नाही, जागा देऊन तिथं खोदाता ती माती टेस्टिंगला पाठवायची. जर योग्य वाटलं स्वतः सांगायला तर पास आहे. नाही तुम्ही जी खोदले ना तो अर्धा येते तो रस्ता पूर्ण खाली खोदायची. आपण तसं करू. काय ते टाकी बांधायची. पाण्याची टाकी गावकीसाठी गरजेची आहे. नियम असतात. मनमानी यायचं, मनमानी नाही का? ग्रामस्थ एकतर ग्राम सभा होती 11ची, उपसरपंच आला 11:15 आणि चर्चा सुरू असताना निघून जाणार. यो कोणता कायदा आहे? आहे ना या ग्रामपंचायत नियमामध्ये आहे का? या ग्रामस्थांचा पहिल्या ग्रामसभेवर तो विषय आहे. तुम्ही त्याला अजिबात रिप्लाय देत नाही. तुम्ही कठोर कारवाई करा. हे बघा तुम्हाला सांगतो सदस्य 2 मिनिटं अमोल 2 मिनिटं. हे बघा जर त्याच्यामध्ये सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक कारणीभूत असेल त्यांच्यावर कारणीभूत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही तिथे मनमानी करू नका, तुमच्या घेऊ नका कधी. तुम्ही कारवाई करा. पैसा कुठे गेला, लिलाव झाला की काय झाला आज आपल्या ग्रुप ग्रामपंचायत सामोरे पुणेरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात माननीय सरपंच मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपली अशी मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. याच्या अगोदर ग्रामस्थांना तुम्ही उत्तर द्या की सभा संपली नसताना तुमच्याच कमिटीमधून एखादा सदस्य किंवा उपसरपंच याचे जे सोडून जाते हे नियमात आहे का? त्याला प्रत्येकाला आता तुम्ही एक ग्रामस्थ आहे, तुम्ही बसलेले आहेत. सरपंचांचा जो अधिकार आहे, जो अधिकार मी एक सचिव आहे, तुम्ही जे सांगितले ते मी लिहिणार आहे. आलं लक्षात? हा अधिकार आहे तो सरपंचाचा आहे. सरपंचांनी त्यांनी बोलतो मनमानी झाले ना काय अर्थ झाला? मग आम्ही बोलायचं ती टाकी आहे ती रस्त्याच्या मधोमध आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. ती टाकी आणि हे बोलले का बा मी खोदून देतो आणि ती जर माती जर योग्य म्हणजे जागा योग्य जर झाली तर ती तिकडची म्हणजे ती जागा फिक्स होईल. आणि जर नाही झाली तर जी टाकी आता घेतली त्याच्या खाली थोडी खाली जास्त पण नको, थोडी सरकवायला आहे. गावच्या बाहेरील डोमाली तलावाची माती काढण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या ग्रामसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी सांगण्यात आले की तलावात गाळ काढण्यासाठी दिला आहे, मात्र तलावातून गाळ काढायचा आहे की खडक हे तेच कळत नाही. तसेच गावातील मोठ्या तलावाच्या लिलावाचे पैसे अजूनही ग्रामपंचायतीच्या अकाउंटला जमा झाले नाही, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दिली आहे. गावातून वडोदरा हायवे गेला आहे, मात्र या हायवे मुळे गाव 2 भागात विभागला आहे. मात्र गावच्या दुसऱ्या भागात ये जा करण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी फक्त 2 रस्ते मिळाले आहेत आणि त्याचे काम चालू आहे. या होत्या गावातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सजेशन्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.